रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या हिंदू धर्मात दरवर्षी मकर संक्रांत आली की लहान मुलांना बोराने आंघोळ घातली जाते. यालाच आपल्याकडे बोरनान असे म्हणतात. पण कधी असा कोणी विचार केला का की मकर संक्रांतीला लहान मुलाचे बोरनान का करतात? काय आहे परंपरा आणि त्यामागील विज्ञान? मकर संक्रांतीला मुलांना बोराने आंघोळ घातल्याने काय फायदे होतात, याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मकर संक्रांत हा हिंदू धर्माचा एक महत्त्वाचा सण आहे, जो नवीन वर्षाचा पहिला सण आहे. दरवर्षी मकर संक्रांत 14 जानेवारी रोजी साजरी केली जाते. काही वेळा मात्र हा दिवस 15 जानेवारी रोजी साजरा करण्यात येतो. या दिवशी महिलांसाठी हळदी कुंकू परंपरा आणि पुरुष व मुलांसाठी पतंग उडवण्याची परंपरा आपल्याकडे निभावली जाते. आपल्याकडे सगळ्याच वयोगटासाठी वेगवेगळे सण आणि परंपरा जपली जाते असं दिसून येतं आणि यामध्ये मकर संक्रांतीचा सणही नक्कीच मागे राहिलेला नाही. परंतु या सर्वांमध्ये विशेषतः अगदी लहान मुलांसाठी बोरनानाची परंपरा देखील साजरी केली जाते. तर हे बोरनान काय आहे आणि ते का साजरे केले जाते, याचीच आपण माहिती पाहणार आहोत. बोरनानाचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व. हिंदू धर्मात मकर संक्रांतीचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, म्हणून नवीन ऋतूची सुरुवात होते. मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत नवजात बालकापासून ते 5 वर्षापर्यंतच्या बालकांचं बोरनान सोहळा केला जातो. ही परंपरा मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी आहे. असं म्हटलं जातं की बोरनान मुलांना निरोगी ठेवण्यासाठी एक प्रकारचे शारीरिक संरक्षण प्रदान करत असते. बोरनान आणि वैज्ञानिक कारण काय आहे, याची माहिती पाहूया. बोरनानाबद्दल एक मनोरंजक कथा देखील आहे. असे म्हटले जाते की एकेकाळी कारी नावाचा एक राक्षस होता. त्याची वाईट नजर आणि विचार मुलांवर पडू नयेत म्हणून प्रथम श्रीकृष्णावर बोरनान करण्यात आले आणि तेव्हापासून ही परंपरा चालू आहे. आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले तरी मकर संक्रांतीच्या वेळी वातावरणात बदल होतात. या हवामान बदलांपासून मुलाचे संरक्षण करण्यासाठी बोरनान देखील केले जाते. लहान मुलांवर वातावरणाचा परिणाम लगेच होतो आणि त्यामुळे हा विधी करण्यात येतो. यामध्ये मुलांच्या अंगावर ओतण्यात येणारे पदार्थ मुलं खातात आणि त्यातूनच त्यांना प्रतिकार शक्ती मिळते, हे देखील एक वैज्ञानिक कारण आहे. कसा करावा बोरनानाचा विधी? मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी मुलांचे बोरनान पारंपरिक पद्धतीने साजरे केले जातात. या दिवशी मुलांना हलव्याच्या दागिन्यांनी सजवले जाते व चटईवर बसून त्यांचे औक्षण करण्यात येते. यानंतर घरातील इतर मुलांना बोलावले जाते व बाळाच्या डोक्यावर चुरमुरे, बताशा, तीळ, रेवडी, बिस्किटे, लहान बोरं आणि उसाचे तुकडे घातले जातात. या मुलांना हे स्वादिष्ट पदार्थ गोळा करण्याची संधी मिळते. या काळात अनेक खेळ खेळले जातात आणि बोरनानाचा कार्यक्रम पूर्ण होतो. अशा प्रकारे लहान मुलांचे बोरनान करण्याची परंपरा पूर्वीपासून चालत आलेली आहे. अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.